मुंबईवर झालेला 26/11चा हल्ला स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय शक्य नाही, असं खळबळजनक विधान भाजपचे नेते माधव भंडारी यांनी केलंय. मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती असं ते म्हणतायत. तर मेन स्ट्रीम मध्ये येण्याकरता माधव भंडारी अशी वक्तव्य करत असल्याचा पलटवार विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे. सगळा हल्ला जो झाला त्या हल्ल्यामध्ये स्थानिक माणसांच्या मदतीशिवाय त्यांना काही करता आलं नसतं. आणि स्थानिक माणसं म्हणजे रस्त्यावरचे हमाल आणि त्या बोटी चालवणारे खलाशी बळशी ते नाही, तर ज्यांचा स्थानिक प्रशासनावरती प्रभाव आहे, ज्यांना स्थानिक प्रशासनामध्ये काही नाही उलट सुलट करता येतं, अशा प्रभावी व्यक्तींच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही. सध्या माधव भंडारी फार त्यांना चिंता आहे. ते आता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची इच्छापूर्ती काही होत नाही आहे. त्यामुळं बिचारांना असं काहीतरी स्टेटमेंट करून खळबळजनक त्यांना मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप असू शकतो. जे आरोप माधव भंडारीने केले एखाद्या रस्त्यावरच्या सडकच्या माणसाने करावेत अशा प्रकारचे आरोप आहेत. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? माधव भंडारी यांच्या वक्तव्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. नक्कीच काल एका कार्यक्रमामध्ये भाजपचे प्रवक्ते असलेले माधव भंडारी यांनी 26/11च्या हल्ल्यामध्ये तत्कालीन सरकार म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वाटा होता असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या वक्त्यावर ते आजही ठाम आहेत. काही वेळापूर्वी आपणही त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि त्यावेळी जो हल्ला होणार होता ते तत्कालीन सरकारला 5 महिने आधीच माहिती होतं, तरी सुद्धा त्यांनी तो हल्ला का रोखला नाही असा सवाल त्यांनी विचारलेला आहे आणि हा प्रश्न आधीही विचारलेला होता आणि आताही तो प्रश्न उपस्थित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या या 26/11 हल्ल्यातील जो मुख्य आरोपी आहे तन्वीर, त्याला मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे. त्याची सुद्धा चौकशी सुरू आहे आणि त्यावर काँग्रेसच्या ज्या काही प्रतिक्रिया सध्या येत आहेत त्यामुळं माधव भंडारी यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळते. मात्र माधव भंडारी यांच्या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण सुद्धा आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे काही वेळापूर्वी अजित पवार यांना याविषयी विचारलं असता त्यांनी सुद्धा म्हटलं की केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे, पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती आपण कारवाई करू असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा या 26/11 हल्ला प्रकरणाचे पडसाद कशा पद्धतीने उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे. पण माधव भंडारी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना जोरदार उधाण आलेलं आहे. अगदी अमोल, पण या सगळ्या वक्तव्यानंतर तुमच्याकडे येणारच आहे, अधिक जाणून घेणारच आहोत, पण या सगळ्यावर बोलण्याकरता अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय म्हणावं या सगळ्या वक्तव्याला? म्हातारतळ, फ्रस्ट्रेशन. 11 वर्ष झाले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत. गृहमंत्री म्हणून राजनाथ सिंगजी आणि आता अमित शहा आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस 8 वर्ष सगळं पकडून आपण पाहिलं ते मुख्यमंत्री गृहमंत्री होते. या लोकांना माहित नाही, पण ज्या माधव भंडारींना आमदारकी पण मिळाली नाही त्यांना मात्र ही गोष्ट माहित होती. याला वेडेपणाशिवाय दुसरं काय म्हणता येईल? अगदी त्यांनी आणि तुम्ही त्याला त्यांच्या स्टेटमेंटला एवढं महत्व देतात, याला काय म्हणायचं? आम्ही स्टेटमेंटला महत्व नाही देत आहोत, तुमची प्रतिक्रिया महत्वाची होती म्हणून तुमच्याशी संपर्क साधला. बघा, माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की माधव भंडारीजी हे ज्येष्ठ आहेत, त्यांचा सन्मान आहे पूर्ण, पण ते कधी गृहमंत्री होते का, कधी मुख्यमंत्री होते का? ब्रीफिंग कोणाकडे असतं, इंटेलिजन्स रिपोर्ट कोणाकडे असतात, आयबी कोणाला रिपोर्टिंग करतं, गृहमंत्र्यांना रोज ब्रीफिंग होतं. मग हे जर त्यांना माहित नाही आहे त्या सगळ्या लोकांना आणि भंडारींना माहिती आहे, मग याला वेडेपणाशिवाय दुसरं काय म्हणू शकतो आपण, असं माझी प्रतिक्रिया आहे. अगदी अतुलजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल.
या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. अमोल, अतुल लोंढेंची देखील तुम्ही प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर ऐकली असेलच. काँग्रेसचं देखील या सगळ्या मुद्द्यावर असं म्हणणं आहे की मेन स्ट्रीम मध्ये राहण्याकरता असे आरोप केले जात आहेत. दुसरा एक मुद्दा उपस्थित होतोय, आज इतक्या वर्षानंतर हा खळबळजनक दावा करण्याचा प्रयत्न केला जातोय माधव भांडारी यांच्याकडून. काय नेमकं या सगळ्या मागे? खरं तर हा सगळा जुना विषय आहे आणि काल झालेल्या कार्यक्रमामध्येच माधव भांडारी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. खरं तर याची चर्चा होणं हे साहजिक आहे आणि त्यामुळे नक्कीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सहभाग त्यावेळी होता असं माधव भांडारींना आताही म्हणायचं आहे आणि त्यामुळे एका पुस्तक प्रकाशनावेळी अगदी अमोल, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते या सगळ्याविषयी बोलण्याकरता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्षणा सलगर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सक्षणाजी, तुम्ही देखील हे वक्तव्य ऐकलं असेल माधव भांडारी यांचं. काय पहिली प्रतिक्रिया आहे या मुद्द्यावर? मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. खरं तर त्यांना लवकरात लवकर भारतीय जनता पार्टीकडून MLC तर दिली नाही, परंतु येरवड्यामध्ये चांगल्या पद्धतीचे उपचार करण्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना गरज आहे एका चांगल्या काउन्सिलिंगची. त्यामुळे प्लीज गेट वेल सून आणि गॉड ब्लेस हिम, एवढंच मी म्हणेन. धन्यवाद सक्षणाजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी आता माधव भंडारी यांनी वक्तव्य केलेलं आहे. मुंबईवर झालेला 26/11चा हल्ला स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय शक्य नाही असा दावा करतायत माधव भंडारी. या सगळ्याविषयी बोलण्याकरता जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आव्हाड साहेब, काय म्हणावं या सगळ्या वक्तव्याला? काय, माधव भंडारी अडकळीत पडलेला माणूस आहे. त्याला ना पक्षात किंमत आहे ना संघटनेत किंमत आहे आणि आयुष्यभर बिचारायला लढला पण दिलं त्याला काहीच नाही. त्यामुळे परत एकदा काय स्पर्धेत यायला मिळतं की काय या प्रयत्नात असेल म्हणून काहीतरी बरळायचं म्हणून बरळला असेल. अहो, ज्या माणसाचं नाव जेम्स लेन घेतो की मला माहिती कोणी दिली, महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दल आणि त्यांच्या मातृत्वाच्या म्हणजे पितृत्वाच्या शंका व्यक्त केली जेम्स लेननी, ती माहिती कोणी दिली त्याच्यातलं एक नाव त्या माधव भंडारीचं आहे. असा विकृत माणूस, त्याच्याबद्दल काय चर्चा करायची? अगदी धन्यवाद आव्हाड साहेब, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.